वेंकी गैस बंद पे मेरे को समझा लपड़ा के का गियर बॉक्स ही निकालना पड़ेगा। मग आपण रोयाला नाही ऐसा है तो मेरा 340 रुपए दो और मैं चला जाता हूँ। रोयाला जायला रस्ता कुठं आहे? हा रोयाला जायला सरळ जा, लेफ्ट मार. नको नको मग घरी जा. 11:30 वाजले. 12 वाजता चालू करायचे ते 5 वाजेपर्यंत सकाळी वाजवायचे. वाजले किती दाखव? 7:30 वाजता पोचलेलो आहे आम्ही. गाव लोक नाचतो या सारा सौरभ्यांच्या तालावर. जवा गाव लोक नाचतो या सारा सौरभ्यांच्या तालावर. नमस्कार. तर पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मी सौरभ सुरेश मात्रे. आज आपला लवली म्युझिकल ग्रुपचा राहता रोहा येथे आपला हळदी शो आहे आणि उद्या पण आपल्याला वरातीचा त्यांचाच कॉल आहे. 2 दिवस आपण चाललोय, 31 आणि 1 तारीख. आपण दुसऱ्या दिवशी 2 तारखेला सकाळी येणार आहोत, कारण की 3 वाजता रात्री वरात वाजवायचे तिकडे. आणि आज पण हळदी 11 ते 5 वाजवायची. तर खूप एन्जॉयमेंट आहे आणि खूप धमाल येणार आहे. ते बघा आपले पोरं बघा सगळे आलेले आहे तिकडे. किती दिवसानंतर आवळे पण चोरलेले आहेत फायनली. सौरभच्या घरचे आवळे पण चोरलेत. आवळा चोर, आवळा चोर. आवळे पण चोरले. आणि हे न्यूज रिपोर्टर. तुम्हाला काय वाटतंय? आम्हाला खूप बरं वाटतंय. फक्त एकच प्रॉब्लेम झालेला आहे की जास्त ऊन आहे, त्यामुळे आम्हाला थंडी वाजते. आणि मी माऊलीची टोपी चोरणार नाही. त्यामुळे आम्हाला थंडी वाजते. जाऊ जाऊ जाऊ. तर आता थोड्याच वेळात आपल्याला निघायचंय. आपली एर्टिगा आहे, i10 आहे, वॅगनर आहे, मागे सनरूफ आहे, एक टेम्पो आहे, आणि बघू अजून बाकी काय गाड्या घेतात बघू आता. आणि आता डायरेक्ट निघताना तुम्हाला भेटतो, कारण की बॅग पण मला भरायची आहे. राहिलंय थोडं सामान, ते घेतो. आणि आपला विनेल पण द्यायचा आहे एकाला पनवेलला. तर चला डायरेक्ट जाता जाताच भेटतो. बाय. तुमच्या गाडी घेतला छोट्याला? हो चला चला, हे निघाले आता. आपली ही गाडी पण निघाली, टेम्पो पण निघालेला आहे, आणि आपली गाडी पण निघालेली आहे. चला आता जस्ट आपण CNG पंपला थांबलेलो आहे बघा. आणि वेंकी गॅस भरतोय. वेंकी गॅस भर. पे मेरे को समझा लपड़ा के का गियर बॉक्स ही निकालना पड़ेगा। मग आपण रोयाला नाही ऐसा है तो मेरा 340 रुपए दो और मैं चला जाता हूँ। जा जा जा, चल पे जा, चल पे. चला जाता हूँ. इथे हे जे 30 रुपये दे, रिक्षा काढा, जा घरी जा. 230. तर आपण आता ब्रेक घेतलेला आहे, जस्ट स्टॉप घेतला. मग खूप ट्रॅव्हल करून आलो. आता थोडा नाश्ता करतो आम्ही, कारण की पुढे काय सोयी सुविधा असेल माहीत नाही. सो आम्ही थांबलो आता, आमच्या गाडीतले मेंबर्स सगळे. थोडा आता पेटपूजा करतो, परत गाडी चालवायची. रित्या नुसतं चॅटिंगवर बिझी आहे, काय बोलणार. चाय चाय घे घे घ्या, अजून 5 घे बस. एकदम भारी माहोल आहे इकडे, मजबूत वाला माहोल आहे. मागे बघा मस्त सगळे. रोयाला जायला रस्ता कुठं आहे? हा
रोहायला जायला सरळ जा, लेफ्ट मार. नको. नको मग घरी जा. काय हे सामान इथे लावा, सामान इथे लावा, इथे वाजवायचे. डेंजर. हे कसं काय? काय नाही इथं काहीच नाही. काहीच नाही, दुकान आहे ना. किती मिनिटं झाले आले तुम्ही? आजचा फिनिश जस्ट पोचलो आपण आणि खूप ट्रॅव्हलिंग झाली. डेंजर रोड होता. ते आपल्याला वाजवायचं आहे. सेटअप कुठे करायचं बघू. फायनली आपला टेम्पो आलेला आहे. हे हा मग तो रोड आपण चुकीचा घुसलो. सरळ सरळ हायवे नाही यायला पाहिजे. तर फायनली आता आलेला आहे टेम्पो. काय पण खूप ट्रॅव्हलिंग झाली. खूप खूप लय 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 हाणलंय का. एवढी ट्रॅव्हलिंग केली नसेल ना. फर्स्ट टाइम डोंबिवलीच्या बाहेर निघाले आज माऊली. तर चला इन्स्ट्रुमेंट आता काढून घेऊ आपले. बघा इन्स्ट्रुमेंट काढून घेऊ. चला आता आपल्याला ना वाजवायचं आहे थोडं. आणि छोटा कॅशो लावलेला आहे. बरेच म्हणजे वर्षानंतर आपण छोटा कॅशो वाजवणार आहे. आणि हातगाडीवर लावलेला आहे. एकदम जुनी पद्धत. खूप धमाल येणार आहे, मजा येणार आहे. आता बघू, वाजवतानाच भेटतो तुम्हाला. बघा वेंकी बघा, बेल्ट लावून घेऊया. हा मस्त पद्धतशीर ना, एकदम कडक मध्ये. ताशा वाजवायचा होता पण आता आज आता मस्त आपण छोट्या कॅशोवर मचवणार आहे. बरेच वर्षानंतर आज छोट्या कॅशोला वाजवणार आहे मी. चला वाजवतानाच भेटतो.
मजा आली वाजवायला. त्या मजा आली हा मजा आली. पिकअप जरा स्लो होता. जामच स्लो पिकअप. हा काय बोलणार, अजून फास्ट पाहिजे होता पिकअप जरा पिकअप. फास्ट पाहिजे. थोडा स्लो होता काय. स्लो होता, जरा फास्ट पाहिजे अजून. एवढा पिकअप नेलेला ना जरा ते लोक पण हैराण. पण पब्लिक आम्हाला वाटलेलं इकडे पब्लिक नसेल, भयंकर पब्लिक आहे नाचायला. आता बघू, आता थोड्या वेळात आपल्याला हळदीला वाजवायला सुरुवात करायची आहे, तेव्हा अजून धमाल येईल. बघू आता. आणि इकडेच आपण अरेंजमेंट केलेला हा कॅशो इकडच्याच गावातल्या एका मुलाने आणून दिलेला, तर त्याला धन्यवाद बोलतो मी. कारण की आम्ही आणला नव्हता आणि हातगाडीवर बँजो लावायला मग प्रॉब्लेम झाला असता. तर चला, पण मजा आली. छोट्या कॅशोवर वाजवायला खूप मजा आली. डायरेक्ट फीलच चेंज झाला बँजो पार्टीचा. खूप मजा आली. हा, खूप 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 म्हणजे. चला आता डायरेक्ट फ्रेश होतो आणि फ्रेश होऊन मग तुम्हाला भेटतो. विराज चल जेवायला. आपला वेज तर जस्ट आपण आलेलो आहे जेवायला इकडे. हे बघा, फुल सोयी सुविधा एक नंबर केलेली आहे. सुविधा केलेली. कोलबी आली, बघू दाखव, बघू. व्हेरी गुड व्हेरी गुड. अरे आता काय बोललो असतो दादू. तर चला आता मस्त जेवायला आलेलं आहे. तुझं ताट दाखवतो ना. जेवायला आलेलं आहे, आता आम्ही जेवून घेतो. आणि विराजनी नॉनव्हेज सोडलेलं आहे. मी कधी खाल्लो अरे फायनली आपण मस्त फ्रेश होऊन आणि जेवून आलेलो आहे आपल्या लोकेशनला, जिकडे आपल्याला हळद वाजवायची. आता वाजलेत बघा, आपल्या सिटीमध्ये एवढ्याला बंद होतं, पॅकअप होतं, पण आपण इकडे आता चालू करतोय. 11:30 वाजलेत. 12 वाजता चालू करायचे ते 5 वाजेपर्यंत सकाळी वाजतात. परत दुसऱ्या दिवशी आपल्याला 10-1 वाजता वरात वाजवायची आणि ती आपल्याला रात्री 3 वाजेपर्यंत आहे दुसऱ्या दिवशी. तर मजा येणार आहे. आता थोडा वेळ सेटअप करून घेतो आणि मग तुम्हाला भेटतो. इन्स्ट्रुमेंट लावून घेतो. ऑलमोस्ट झालेलं आहे बाकीचं सेटअप, फक्त माझं राहिलेलं आहे. तर बघू कसं काय. तुम्हाला भेटतो डायरेक्ट वाजवता. बाय.
वाजलेत 3:15 आणि आपला ब्रेक झालेला आहे 10 मिनिटाचा. आणि हे बघा पोरं आपली सगळे थांबलेत, छोटे आहेत बाकी सगळे. 6 वाजेपर्यंत दाखवायचं. अजून मजा येते कारण की पब्लिक नाचते म्हणून मजा येते. लाईट का बदलतोय जरा ठेव एकच. आणि मयूरने आज काहीच वाजवलेलं नाही, बसून होता मयूर, काय कामाचा नाही मयूर. बघा आता लाईट चेंज करतोय आम्ही, हे करतोय तर एवढी मेहनत आहे बघा. घाम बघितला असेल तुम्ही. सुरू चालू आहे आमची मेहनत. आणि सगळे बसले जातात. 10 मिनिटाचा ब्रेक आहे आणि पब्लिक पण बघा थांबले थोड्या वेळ. मजा आली, तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच. खूप मजा येते वाजवायला. विराज मजा आली. अजून 2 तास जातील का रे? अजून 2 तास 5 वाजेपर्यंत वाजवायचंय. बघू आता कसं काय. तर चला परत वाजवताना भेटतो तुम्हाला. मजा आली ना? मजा आली. काका काय बोलतायत बघ तुला. नाचायला येत नाही. काय आलं? हा नाचायला नाही येत. लाजतो तो. पोटात पेट्रोल नाही ना, पेट्रोल पाहिजे नाही वाजवल्याच्या नंतर. आता लक्ष्मी आहे ना, पण तो नाचतो असं पण. सकाळ तो आणि हा बघा हा पण एक आहे. एक एक खोड बघा कशी एक एक येत आहेत. बाबा बेकार. हे दोघं डेंजर नाचतात. नंतर काय उद्या शो येतात. उद्या नक्की ना. हा बघा ब्लॉग मध्ये बोलतोय. बघ ना आता उद्या काका नक्की. मजा येते ना. डेंजर नाचता तुम्ही एक नंबर. मजा आली, आम्हाला पण मजा आली. डोक्यावरती फक्त टोपी घातली, मी तर क्लास येऊन नसतो. चला फायनली पॅकअप झालेलं आहे आजचं. आपल्याला 4 वाजलेले आहेत आता. इकडे बघू शकता इन्स्ट्रुमेंट पॅक करायला घेतलेले आहेत सर्वांनी. आणि खूप मजा आली वाजवायला. सगळे नाचत होते म्हणून मजा आली. काय आधी वाटलेलं कोण नसेल. इकडे एवढ्या आतमध्ये आलोय पण खूप एन्जॉयमेंट केलं आणि सगळ्यांनी एक नंबर वाजवलं. बाऱ्यानी रोटो वाजवला, माऊलीने पण वाजवला. हा भाई मला नाही दिली व्हिडिओ, माझ्या काढलीच नाही कोणी. छोट्या आपल्या भाईला व्हिडिओ हा चालेल. तर बाऱ्याचे व्हिडिओ टाकायचे. ट्रान्सफर छोट्या तिकडनं फक्त मोबाईल असा कर, असं कर, असं कर. ट्रान्सफरची स्पेलिंग सांग. ट्रान्सफरची स्पेलिंग नको. चला आता इन्स्ट्रुमेंट पॅक करतो आणि मग तुम्हाला भेटतो. बाय फ्रेंड्स. सकाळचे आता वाजलेत 9:30 आणि आम्ही आता जस्ट उठलोय. मगाशी फ्रेश बीस झालो आणि नाश्त्याला शिरा आलाय. आणि हे बघा बाकीचे मेंबर्स आपले इकडे आहेत, फ्रेश होऊन झालेले इकडे आणि बाकीचे बाहेर झोपलेत. काल आपला मोबाईल स्विच ऑफ झाला सो व्लॉग नंतर भेटलोच नाही मी तुम्हाला. तर डायरेक्टली आता सकाळी भेटतोय. आणि हे बघा रित्या बघा आता पण चॅटिंगमध्ये. अरे काय बोलणार, गाडीमध्ये पण तेच. गाडी चालव बोललो नाही, चॅटिंग काय बोलणार. आता जाताना त्यालाच देणार आहे मी गाडी. तर आता आपल्याला 10 वाजता 10 साडेदहाला वाजवायचं आहे. तर आज पण आपल्याला 3 वाजेपर्यंत वाजवायचं आहे. बघू आता किती वाजतात रात्री जायला घरी. डायरेक्ट आता तुम्हाला वाजवतानाच भेटतो. आता बाकीचे मेंबर झोपलेत बाहेर, मोजकेच जण जाणार आहे आपण वाजवायला. बंड्याची आंघोळ नाही झाली बघा. आता मस्त छोटा कॅशो लावणार आहे परत आणि मोजकेच इन्स्ट्रुमेंट आहेत आपले. मजा येणार आहे वाजवायला. डायरेक्ट वाजवतानाच तुम्हाला भेटतो.
मस्त बाय. मला फायनली रेडी होऊन छोटा कॅशो घेतलेला आहे आणि विराज आहे माझ्या जोडीला. बाकीचे मेंबर्स येत आहेत हळूहळू. आता इकडनं आपल्याला नवरा काढून द्यायचा आहे, मंदिरात जायचं आहे तिकडे. आता बघू कसं काय. मजा का पण रेडी आहे. चला आता सेटअप लावून घेऊ. तर चला आता इन्स्ट्रुमेंट लावून घेतो आणि वाजवताना तुम्हाला भेटतो. आज खूप मजा येणार आहे. स्टार्टिंगलाच बघितलं सदैव खालू भाज्या पण आहे. बंद कर. चला आता एक जुगाड केलेला आहे मी, तो तुम्हाला दाखवतो. हे बघा, ही वायर आहे. आपण ही जॅकपिन लावलेली आहे. ती वायर त्यांची ती छोटी आहे जॅक, त्यामुळे कसं होतं मशीन लांब राहते आणि जास्त जवळ थांबायला लागतंय. घोडा घोड्यावर गद्या बसतोय. अरे वेलकम किती का उलटी लाट मारेल. नाही बोलतोय तो, नको रे. घोड़ा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या बताओ. हा बरोबर बरोबर. असं पावली असं बसतात का. ए बाबा उडवू नको बा. ए कसं वाटतंय. हाऊ आर यू सना फीलिंग. सना व्हॉट इज युअर नेम. सना सना. चिडवू नको उडवेल मला. ए बाबा उडवत होता. बस थँक्यू.
तर जस्ट आता नवरा पोचलाय मंडपात बघू शकता आणि आता लग्नाला सुरुवात झालेली आहे. तर आता अक्षता चालू होतील आणि आपल्याला अक्षता झाल्यानंतर जय घंटा झाल्यानंतर आपल्याला वाजवायचे 3-4 गाणे. त्यानंतर आपल्याला डायरेक्ट रात्री वाजवायचे आणि इथे लाईव्ह शो पण आहे चालू आहे इकडे. आणि आता लग्न लागतंय तर चला लग्न झाल्यावरच भेटतो तुम्हाला वाजवताना. बाय. तर आता आपल्याला डायरेक्टली ना संध्याकाळी वाजवायचं आहे. लग्न झाल्यानंतर आपण वाजवलो थोडा वेळ. तर बघा आपली पोरं इथे बसलेत आणि इथे मागे टेम्पो लागलाय. आता आपण स्टँडिंग वाजवलं मगाशी, आता रनिंग वाजवायचं आहे ते पण 6 वाजल्यानंतर एकदम संध्याकाळी. आता वाजलेत 2:30 तर डायरेक्ट 6 वाजता वाजवायचं आहे. बसले सगळे दमले आणि खूप ऊन आहे इथे, खूप गरम होते. बघा हा ऑरिओ खातोय, तिकडे जेवण होतं जेवायला गेला नाही. गेला नाही पाणी पिऊन. काय बोलतो, एवढं गरम होतं, पंखा पण नाही तिथं. सही आहे सही आहे, खूप आणि खूप गरम होत आहे. चला आता तुम्हाला डायरेक्ट 6 वाजता भेटतो आम्ही. 6 वाजता सगळ्यांनी सामान लावायचं, इन्स्ट्रुमेंट सगळ्यांनी लावायचे. जाताना बोलले पाहिजेत ते, पुन्हा येऊ नका आमची नुकसानी केली तुम्ही, सगळ्यांचे भांडे बिंडे पडली असं बोलले पाहिजेत. चला डायरेक्ट रात्री वरातीला. गुड इव्हनिंग गाईस. तर आता वाजलेत 7 संध्याकाळचे आणि आता थोड्याच वेळात आपल्याला वाजवायला सुरुवात करायची आहे वरात. माझ्यासोबत आहे विराज. मस्त दुपारी झोपलेलो आहे तर आता एकदम फ्रेश वाटतंय. त्यानंतर आता तिकडे चहा प्यायलो आम्ही, तर अजून बरं वाटतंय जरा एकदम. आता परत आम्ही चाललो आहे लोकेशनला जिकडे आपले इन्स्ट्रुमेंट ठेवलेत मगाशी. तर चला डायरेक्ट वाजवताना भेटतो. आता परत आपण मचूया इकडे शेवटचे आता काय
तीन चार तास वाजवायचं आपल्याला. त्यानंतर आपण निघू आपल्या घरी. चला भेटतो नंतर वाजवताना. घे पुढे घे
फायनली आपला शो पॅकअप झालेला आहे. वाजलेत बघा 3 वाजलेले आहेत. आणि कसं वाटलं मंडळी? खूप छान, खूपच अभिनंदन तुमचं. प्रथमच मागे पण दाखव. सगळ्यांना आवडलं का? नक्की. धन्यवाद इकडे बोलवल्याबद्दल. खूप खूप खरंच तुम्ही सहकार्य केलं आम्हाला. प्रथम महाराष्ट्राचा धन्यवाद. आशीर्वाद. हे दादा तुला काय वाटला? हा ते सांग थांबले. दादा 2 शब्द बोलणार आहेत. कसं तुम्ही एवढं लांबून आलात? मला ना काय हो तेच बरं, तुम्ही एवढं लांबून आला लवडी बीच ग्रुप. खरंच प्रथमच तुमचं आगमन आहे. खरंच या विलेज एरियामध्ये असं सहकार्य करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. जंगल जेटी योजक तळल्याचं विसरलेलं घरी जागा मागे नाही आलं ते का? तर या भावाने खूप खूप मदत केली आपल्याला. कीबोर्ड दिलेला आपल्याला वाजवायला 2 दिवस. कुठली न काही विचार करता आपल्याला आज कीबोर्ड दिलेला. तुझं नाव सांग. त्या एकविरा बीट्सचा धन्यवाद व्यक्त करी की त्यांनी मला कीबोर्ड दिला 2 दिवस. खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम ठेवा. भेटू आपण. बघा चल ग. वाजले किती दाखव. 7:30 वाजता पोचलेलो आम्ही. अजून बाकीचे मेंबर्स यायचे आहेत. हे तू जाशील कसा? वेळ आहे जा त्याला अजून. थांबतो तो परत. रिक्षा झोप. ए उठे. उठ रे. चला नीट जा. हा बघा छोट्या बघा दमलेत सगळे. झोपलेले तरी हे लोक. बाईने 1 साइड ड्रायव्हिंग केली आहे. नीट आणलाय. 1 नंबर. छोट्याचा पण ब्लॉग आहे. छोट्या कधी टाकणार आहे? बघूया. 2 ब्लॉक पेंडिंग आहेत आपले. 1 ब्लॉक तर पेंडिंग आहे, त्यानंतर पडेल. चला आता मस्त जाऊन झोपायचंय. मस्त आरामात झोपणार आहे आणि डायरेक्ट संध्याकाळी उठणार आहे मी आज. आजचा आराम आहे. हो कारण उद्या आपल्याला शो आहे. तर आता चला हा ब्लॉग इथेच एंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.